फ्रेंड्स, मी तनुजा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर बाहेर भरपूर पाऊस आहे आणि क्लायमेट मस्त थंडगार आहे। अशा या मस्त थंडगार क्लायमेटमध्ये तळणीचा पदार्थ तर झालाच पाहिजे। तर आज मी तुमच्यासोबत एक असाच तळणीचा पदार्थ शेअर करणार आहे आणि ते म्हणजे केळीचे बन्स। तसं पाहिलं तर केळीचे बन्स मैद्याच्या बनवतात, पण मी इथे गहू पिठाचा वापर केलेला आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण केळीचे बन्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। इथे मी 1 वाटी गहू पीठ घेतलेला आहे। सुरुवातीला मी 1च वाटी गहू पीठ घेतलेला आहे, मग लागेल तसे मी गहू पीठ वापरणार आहे। इथे मी पाव कप दही घेतलेला आहे, अर्धा कप किसून घेतलेला गूळ घेतलेला आहे, 4 छोटी केळी सोलून घेतलेली आहेत, चिमूटभर मीठ इथे लागणार आहे आणि 2 छोटे चमचे मी इथे साखर वापरणार आहे। इथे मी छोटा मिक्सर जार घेतलेला आहे। आता त्यात आपण एक साहित्य घालून घेऊया। इथे सुरुवातीला मी गूळ घातलेला आहे, मग दही घातलेला आहे। आता घेतलेली ही केळी आपण बारीक कट करून घालून घेऊया आणि त्यातच आपण आता 2 चमचे साखर घालून छानपैकी फाईन पेस्ट बनवून घेऊया। इथे मी मिक्सरमधून फिरवून घेतलेले सर्व मिश्रण एका भांड्यात काढून घेतलेलं आहे। आता त्यातच मी अर्धा चमचा जिरे घातलेले आहे आणि यात मी आता चिमूटभर मीठ घातलेलं आहे। चवीपुरतंच मीठ यात घाला, जास्त मीठ घालू नका। आणि यात आता मी 2 चिमूट बेकिंग सोडा घालणार आहे। अंदाजे पाव चमचा बेकिंग सोडा मी यात आता घालून घेणार आहे। हे सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया पिठामध्ये आणि त्यातच आपण आता हे गहू पीठ घालून छानपैकी आता पीठ मळून घेऊया। ह्यात लागेल तसं गहू पीठ वापरा आणि छानपैकी मऊ गोळा बनवून घ्या। इथे मी असं हे छान मऊ पीठ मळून घेतलेलं आहे। आता त्यातच मी 1 चमचा तूप घालणार आहे। असे हे तूप घातल्यामुळे आपले बनाना बन्स वातड होत नाहीत, छान खुसखुशीत आणि मऊ होतात आणि खायला पण छान लागतात। आपलं पीठ आता इथे व्यवस्थित मळून झालेलं आहे। आता यावर झाकण ठेवून आपण हे 7 ते 8 तास असंच फर्मेंट होण्यासाठी ठेवून देऊया। आता 7 ते 8 तास झालेले आहे। हे पीठ आता मी परत व्यवस्थित मळून घेणार आहे आणि याचे आता मध्यम आकाराचे गोळे मी इथे बनवून घेणार आहे। इथे सर्व गोळे बनवून झालेले आहेत। आता आपण हे बनाना बन्स लाटून घेऊया। इथे मी थोडंसं पीठ लावलेलं आहे, गहू पीठ, आणि हे बनाना बन्स आता लाटून घेत आहे। मी इथे बनाना बन्स हे जास्त जाड करणार नाही, मध्यम आकाराचे बनवणार आहे। हे बघा, मी असे हे इतक्या पातळ बन्स लाटून घेतलेले आहेत। जे आपण बाहेर हॉटेलमध्ये मिळतात ते बन्स जास्त जाड लाटलेले असतात आणि मला तसे जाड बन्स आवडत नाही, म्हणून मी हे असे जरासे पातळ बन्स लाटून घेतलेले आहेत। तुम्हाला जसे हवे असतील तसे तुम्ही हे बन्स लाटून घेऊ शकता। इथे आपले सर्व बन्स लाटून झालेले आहेत। आता इथे मी कढईत तेल तापत ठेवलेलं आहे, त्यात एक गोळा घालून घेतलेला आहे। गोळावर आल्यावर आता एक बन्स यात घालून
सोनेरी रंगावर छान हे बन्स आता तळून घेऊया। बन्स तळत असताना आपली गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवा आणि छान असे हे बन्स तळून घ्या। हे बघा छान मस्त फुललेला आहे हा बन्स। असे सोनेरी रंगावर बन्स तळून घ्या आणि हे सर्व तेल गाळून घेऊन प्लेटमध्ये हा बन्स काढून घ्या। चला तर मग आपण हे सर्व बन्स छान खरपूस सोनेरी रंगावर हे बन्स तळून घेऊया। हे बघा सर्व बन्स आपले मस्त फुललेले आहेत। यात आपण गहू पीठ, केळी, गूळ घातलेला आहे आणि हे बन्स तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता। हे बन्स दुसऱ्या दिवशी सुद्धा अजिबात वातड होत नाहीत आणि खायला पण छान मऊ आणि खुसखुशीत लागतात। हे बघा आपले सर्व बन्स छान फुललेले आहेत। आपले सर्व बन्स आता इथे बनून तयार आहेत। मी आता तुम्हाला एक बन्स हा तोडून दाखवते। छान गरगरीत फुललेले आहेत आपले बन्स। मी एक बन्स तुम्हाला आता तोडून दाखवते। मस्त पोकळ आणि छान झालेले आहेत। तयार आहेत आपले बनाना बन्स, खायला या। तर तुम्ही हे बन्स गहू पीठ वापरून एकदा करून बघा। छान मस्त फुलतात आणि खायला पण चविष्ट लागतात। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा। धन्यवाद।